वाशीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक. चारही बाजूंना किमान काही लाख लोक. गर्दीच्या मध्यभागी एक चारचाकी आणि त्या गाडीच्या टपावर उभा असलेला एक माणूस. या माणसाच्या आवाजावर गर्दी शांत व्हायची. उन्हातानात तास तासभर उभे राहायचे आणि उत्साहानं उसळायची. त्याच वाशीच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती. पण तेव्हाही एका माणसाचं नाव पुकारल्यावर प्रचंड जल्लोष झाला. त्याचं उपोषण सुटायची वाट बघत असणाऱ्या प्रत्येकानं आनंद साजरा केला आणि गर्दीतून आवाज यायला लागला. एकटा माणूस लढला, एकट्यानं सगळ्या खुट्ट्या उपटल्या. आरक्षणासाठी लढायला एकटा माणूस बास. माणूस कोण? अर्थात मनोज जरांगे पाटील. ऑगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाची हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी 5 महिन्यात आंदोलन तडीस नेलं. जालन्याच्या आंतरवली सराटीमध्ये सुरू झालेल्या उपोषणानं मुंबईत आलेल्या मराठा बांधवांच्या विराट मोर्चाचं रूप घेतलं. वाशीच्या सभेत मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अध्यादेश मिळाल्याशिवाय मुंबई सोडत नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी जोर कायम ठेवला आणि 27 जानेवारीच्या पहाटे अध्यादेश निघाल्यानंतर सकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा केला. त्यांच्या या आंदोलनामुळे 3 कोटी मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात जायचा मार्ग मोकळा झालाय. आरक्षणाच्या प्रश्नावर सगळ्या खुट्ट्या उपटणाऱ्या, एकट्या लढणाऱ्या जरांगे पाटलांचाच हा इतिहास. जालन्याच्या अंकुश नगरमध्ये साखर कारखान्याच्या जरा पुढे गेलं की एक धुळीनं माखलेला रस्ता आहे. याच रस्त्याला एका लाईनीत बैठी घरं आहेत. यातलंच एक 2 खोल्यांचं घर कायम चर्चेचा विषय असतं. एक छोटा हॉल आणि त्याला लागून असलेलं स्वयंपाकघर. हॉलमध्ये छत्रपती शिवरायांचे फोटो, मूर्त्या, 2 साध्या खुर्च्या आणि 3 माणसं खेटून बसतील असा सोफा. घर बाकीच्या घरांसारखंच असलं तरी प्रत्येकाच्या ओळखीचं आहे, कारण या घरात राहतात मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील मूळचे बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावचे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरीच्या शोधात जालन्यातल्या अंबडमध्ये आले. तिथं एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. वेटर असले तरी त्यांच्या कामाची शिस्त आणि लोकांना मदत करायची ओढ यामुळं मनोज जरांगे पाटील येणाऱ्या जाणाऱ्या कित्येकांचं लक्ष वेधून घ्यायचे. त्यांची चर्चा व्हायची आणि समाजकार्याची ओढ जरांगेंना स्वस्थ बसू द्यायची नाही. त्यातूनच त्यांनी राजकारणाची वाट पकडली. काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि कामाचा धडाका बघून त्यांना युवक काँग्रेसचं जालना जिल्हाध्यक्षपदही मिळालं. पण जरांगे पाटील पक्षीय राजकारणात फार काळ राहिले नाहीत. 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्याचं कारण ठरलं जेम्स लेन प्रकरण. या प्रकरणात पक्षाने घेतलेली भूमिका मान्य नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी शोभा संघटनेची स्थापना केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या संघटनेनं मोर्चे काढले, आंदोलनं केली. 2014 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठीच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चाही चर्चेचा विषय ठरला होता. 2016 मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नगद नारायण गडावर 500 फुटी भगव्या ध्वजाची उभारणी केली. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या मठाधिपतींनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. पण बारीक शरीरयष्टी, कपाळावर उभं कुंकू आणि गळ्यात भगवं उपरणं अशा रूपातले मनोज जरांगे पाटील लोकांच्या ओळखीचे झाले त्या आंदोलनांमुळे. त्यांनी पहिलं गाजलेलं आंदोलन केलेलं 2012-13 मध्ये. ते आंदोलन होतं पाण्यासाठी. जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी होती, ज्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावला. मग 2016 मध्ये कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर त्यांनी आंदोलनाची हाक दिली. या प्रकरणातल्या आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात 4 जणांना अटकही करण्यात आली. पुढे जेव्हा मराठा क्रांती मोर्चा निघाला तेव्हा मुंबईत निघालेल्या मोर्चावेळी त्यांनी मराठवाड्यातल्या गावागावातून कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि मुंबईला नेलं. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ते इतके आक्रमक होते की आंदोलनात कमी राहायला नको म्हणून त्यांनी आपली जमीनही विकली, असं स्थानिक पत्रकार सांगतात. मराठा क्रांती मोर्चावेळी आरक्षणाच्या मुद्द्यानं जसा जोर पकडला होता तो नंतरच्या काळात काहीसा ओसरला. शासनाच्या समित्या, वेगवेगळे अहवाल, निर्णय आणि कोर्टाचे निकाल या सगळ्यात हा प्रश्न अडकला. राज्याच्या राजकारणात आरक्षणाची चर्चा मागं पडली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आरक्षणाच्या मुद्द्याला जराही ढील दिली नव्हती. त्यांनी 2021 मध्ये साष्ट पिंपळगावमध्ये ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन नुसतं चर्चेत येण्यापुरतं नव्हतं, कारण ते 2-3 दिवस नाही तर तब्बल 90 दिवस म्हणजेच 3 महिने चाललं. जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं. त्याच वर्षी त्यांनी मराठा बांधवांसाठी आणखी एक आंदोलन केलं आणि ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं. गोरी गंधारी इथं झालेल्या या आंदोलनात
त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून दिली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचं हा त्यांचा पॅटर्न कायम ठेवला. मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत ते अनेक आंदोलनांचा चेहरा ठरले. मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रखरतेनं मुद्दे मांडू लागले. आंदोलन शेतकऱ्यांसाठीचं असेल किंवा मराठा समाजासाठी, त्यांच्या मागे लोकांचं बळ उभं राहू लागलं. ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावली होती. राज्यातले मंत्री, आमदार आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सगळेच जण मुख्यमंत्र्यांसमोर आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होते. तेव्हा एका व्यक्तीचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. ती व्यक्ती होती मनोज जरांगे पाटील. पण यामुळेही जरांगे पाटील मागे हटले नाहीत. त्यांनी वर्षभरानं म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये पुन्हा आंदोलन सुरू केलं. यावेळी उपोषणाचा मार्ग पकडला आणि त्यांच्या उपोषणात झालेल्या लाठीचार्जमुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सरकारमधल्या कित्येक नेत्यांनी जरांगे पाटलांची बेडी घेतली. पण जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं. सरकारनं काही मागण्या मान्य केल्या तरी मूळ मागण्यांचा हट्ट कायम ठेवत त्यांनी पुन्हा एकदा उपोषण, महाराष्ट्र दौरे असे आंदोलनाचे टप्पे बदलले आणि मग 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून मराठे मुंबईला जाणार अशी हाक दिली. मागचे 7 दिवस सगळ्या महाराष्ट्रानं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात निघालेली मराठा आरक्षण पायी दिंडी पाहिली. प्रत्येक टप्प्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, काही कोटी मराठा बांधवांची उपस्थिती आणि या सगळ्यात मुंबईच्या वेशीवर मराठा बांधव पोचले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडीच्या टपावर उभं राहून मनोज जरांगे पाटलांनी सरकारचा जी.आर. वाचून दाखवत आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती दिली. पण तरीही अध्यादेशासाठीचा जोर कायम ठेवला आणि अध्यादेश घेऊन 27 जानेवारीच्या सकाळी त्याच चौकात छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून विजयाची हाक दिली. आणि समोर जमलेली लाखो मराठा बांधवांची गर्दी एका माणसाला डोळ्यात साठवत होती. आरक्षणासाठी एकट्यानं लढणारा, कित्येक अडचणींना पुरून उरून खुट्ट्या उपटणारा मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील.